शरदचंद्र पवार साहेब यांनी केलेल्या आवाहनानुसारच व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निर्णयानुसार आम्ही पवार साहेब यांच्याऐवजी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे छायाचित्र पक्ष कार्यालयात वापरत आहोत। मात्र वारंवार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आवाहन केले होते की माझ्यापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणाऱ्यांनी माझे छायाचित्र कोठेही लावू नये। पवार यांच्या आदेशाचे पालन करून राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयाच्या बोर्डावरून शरदचंद्रजी पवार साहेब यांचे छायाचित्र आम्ही काढले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आम्हाला कालही श्रद्धेय होते, आजही आहेत आणि उद्याही असणार आहे। ज्या वेळेला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला ठाण्यातल्या आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी, म्हणजे मी असेन, प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्लाजी असतील, त्याचप्रमाणे ठाण्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांनी ही माननीय अजितदादा पवार साहेब यांनी जी वेगळी राजकीय भूमिका घेतली त्याच्याबरोबर जायचा आम्ही निर्णय घेतला आणि नवीन कार्यालयाचं उद्घाटन 9 ऑगस्टला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब या दोघांनी मिळून या कार्यालयाचं उद्घाटन त्यावेळेला आम्ही केलं आणि त्यावेळेला उद्घाटन केलं त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांचा फोटो ऑफिसच्या बोर्डावर होता, पण माननीय आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा फोटो ह्यापुढे वापरायचा नाही आणि म्हणून त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करत आम्ही कालच त्यांचा जो फोटो बोर्डवरचा होता, अत्यंत वेदना आणि दुःख आम्हाला खरं तर झालं, पण तो काढून महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्र घडवला असे यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो आम्ही बोर्डावर लावलेला।